हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? कांचन सोनवणे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज माझ्या आयुष्यातला होता खूप स्पेशल डे जो सर्वांसाठीच असतो. तर आज होता माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसाला नव्हत्या माझं हस्बंडही जवळ आणि फॅमिलीही जवळ नव्हती. माझे हस्बंड डिफेन्समध्ये असल्या कारणांमुळे त्यांना कधी बोलवलं तर जावं लागतं. तर मग त्यांनी माझ्यासाठी ठेवलं होतं सरप्राईज केक ऑर्डर केला होता. बेकरीमध्ये ऑर्डर दिली होती. मला घ्यायला जायचा होता. ड्रेसही मागून ठेवला होता. ते बोलले, "काय झालं? आम्ही जवळ नाही तर आपण व्हिडिओ कॉलवर बर्थडे सेलिब्रेशन करू." आणि माझा मूड थोडासा ऑफच होता, की यार असं पहिल्यांदा झालं, की एवढ्या दिवसांनी म्हणजे असं कधीच अशी वेळ नाही आली होती आणि आज अशी वेळ आली. तर मी रेडी वगैरे झाले. जायचं होतं मला बेकरीमध्ये कारण दुपारची बेकरी नंतर बंद होऊन जाते. मग ते बोलले, "जा लवकर घेऊन ये." आणि मूड ऑफ करायचं काहीच कारण नाही आहे. पण तरी आपल्याला असं वाटतं ना, यार आपल्यासोबत कोणीच नाही, एकटंच आहे. पण नाही, मी म्हटलं चला जाऊ द्या आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कळालं मी चप्पल दुसरीच घालून गेली होती. मग परत बदलायला आली. असं होतं, सर्वांसोबत होतं घाई गडबडीमध्ये. तर तेच आठवून मला रस्त्याने हसायला येत होतं, की मी असं कसं काय झालं? ऑटो पकडली आणि आले बेकरीमध्ये. तर बघा ना, किती मस्त सुंदर केक बनवायची ऑर्डर दिली होती त्यांनी. आणि शर्विका नाव ना माझं लग्नानंतरचं आहे, जे माझ्या नवऱ्याने ठेवलं आहे प्रेमाने. आणि माझं कांचन नाव लग्नाआधीच आहे. तर तिकडनं केक घेऊन आले आणि भयानक गरम झालं. तर कूलरची थोडी हवा खाल्ली आणि म्हटलं आज वाढदिवस आहे तर जेवण बनवायचा कंटाळा आला होता. म्हटलं समोसे मागवू. समोसे वगैरे ऑर्डर केले होते तर तेच खाल्ले मी. आणि इथे बसली होती सगळ्यांचे मेसेज वगैरे वाचत. तर नवऱ्याने एवढा भला मोठा मेसेज टाकला हे बघून तर खूप खुशी झाली. खूप छान फील होतं जेव्हा आपली व्यक्ती काहीतरी टाकते ना. आणि हा नवीन ट्रेंड होता. म्हटलं चला आपण पण बघू आपला फोटो कसा दिसतो. इथे संध्याकाळी घातला होता प्रिन्सीला फ्रॉक, पण ती काय ठेवायला तयार नाही कारण भयानक गरम होत होतं. क्लिपा लावल्या, रेडी केलं, पण थोड्या वेळात लगेच काढून टाकला कारण तिला चिडचिड व्हायला लागली होती. इथे मी रेडी झाली मस्त आणि मग टाईम आला होता बड्डेचा केक कट करायचा. मग अशीच व्हिडिओ कॉलवर सगळे फोन लावले, व्हिडिओ कॉल चालू होता. एक साईडने व्हिडिओ काढायचं काम चालू होते. सगळे व्हिडिओ कॉलवर आले. मग असा केक कट केला आणि खरंच छान झाला बड्डे. पण थोडंसं इमोशनल वाटलं, की कोणीच नाही. घरातले पण सगळे इमोशनल झाले होते आणि असंच व्हिडिओ कॉलवर मी त्यांना केक वगैरे खाऊ घालत होती. प्रिन्सीला फार केक आवडतो. बघा लगेच तिला बोलवलं तर आली खायला. पण जास्त केक देणं पण चांगलं नाही. इथे सगळे माझे भाऊ लोकं वगैरे व्हिडिओ कॉलवर होते. पप्पा, काका, मावशी, मामा सर्वच होते आणि मला इथे रडायला आलं कारण ते पण तिकडनं रडत होते. मम्मी, काकू वगैरे सर्व. तर मला इकडनं रडायला आलं. कधी-कधी होऊन जातो ना हो असा इमोशनल मोमेंट. आणि मी त्यांना सांगत होते, "जाऊ द्या नेक्स्ट बर्थडे मी तिकडेच सेलिब्रेशन करणार आहे." कारण मी राहते वायझॅगला आणि ते राहता नाशिकला, महाराष्ट्रामध्ये. इथे प्रिन्सी बघा सगळ्यांना बघायची तिला हौस होती. तर कसा वाटला व्लॉग?